नमस्कार मंडळी, मी दिनेश अनंत परब आपल्या चॅनलच्या एका नवीन एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण जे डेकोरेशन केलेलं आहे ते तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ शेअर करीन. ते कसं झालं आहे ते नक्की तुम्ही सांगा. काल रात्रीपासून भरपूर पाऊस आहे, त्यामुळे सगळीकडे थंड वातावरण झालेलं आहे. आपण ह्यावेळी फोमशीट आणि कटपीसचा वापर करून डेकोरेशन केलेलं आहे. 1x1चे असं आपण फोमशीट कापून घेतलेले आहे. त्याला आपण कटपीस वेगवेगळ्या कलरचे चिटकवून आपण पूर्ण बॅकग्राऊंडला, वॉलला आपण ते चिटकवलेलं आहे. आणि आपल्या बाप्पासाठी आपण जे कौतुकाने नाव ठेवलं आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण एक प्लेट बनवून घेतलेली आहे निऑन लाईटमध्ये. तीसुद्धा एकदा फिनिश झालं की तुम्हाला मी दाखवेन. आपण हे आर्टिफिशियल लटकन आणलेले जे आपण मातीला लावलेले आहेत, जेणेकरून जास्त अजून शोभा वाढलेली आहे मातीची. आणि आपण जी गेल्या वर्षी पण लाईट लावलेली आहे पूर्ण बॅकग्राऊंडला, तीच आपण आता इथे फिरवलेली आहे, जेणेकरून त्या बॅकग्राऊंडचा लुक अजून छान झालेला आहे. आणि हे निऑन कलरमध्ये आपण जे बाप्पाचं नाव बनवलेलं आहे ते कसं वाटतं तुम्ही नक्की मला सांगा. एक नवीन आयडिया त्यामध्ये आपण केलेली आहे. ॲक्रेलिकमध्ये निऑन लाईट करून आपण ते बाप्पाचं नाव आपण जे कौतुकाने ठेवलेलं आहे ते आपण यावेळी केलेलं आहे. बॅकग्राऊंड आणि देवारा जर तुम्ही पाहिला असेल तर ब्ल्यू शेडमध्ये जास्त आपण हे केलेलं आहे, जेणेकरून एक अंदाज येईल की आपली यावेळीची मूर्ती कुठल्या रूपात आपण बसवलेली आहे. तर जर तुम्हाला अंदाज आला असेल तर नक्की मला कमेंट करा की आपली ह्यावेळीची मूर्ती कुठल्या रूपामध्ये आहे. देवाऱ्याला सुद्धा आपण काही कटपीसचा वापर करून सुशोभित केला आहे. अशा प्रकारे आपण मातीची सजावट केलेली आहे. आणि आता बच्चे कंपनीचा आवाज येतो आहे. बच्चे कंपनी खेळत आहे तिकडे. ही बघा आमची बच्चे कंपनी, अंश, सिद्धी, आणि आमचा छोटा राघवेद. परब कंपनी. तर चला तर आता चित्रशाळेत जाऊन येऊ आपण, जिथे मूर्तिकाराने छान मूर्त्या बनवलेल्या आहेत. त्या माऊलीच्या रूपात मूर्ती बसवलेली आहे. ही पिवळा पितांबर घालून माऊलीच्या रूपामध्ये, ही रेड शेडमध्ये माऊलीच्या रूपामध्ये मूर्ती बसवलेली आहे. या सगळ्या मूर्तींमध्ये आपली मूर्ती कुठली आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. ओळखलं तर नक्कीच कमेंट करा. ज्या पद्धतीने आपण बॅकग्राऊंड केलेलं आहे, ज्या पद्धतीने आपण शेडिंग दिलेली आहे, तर आपली ह्यावेळची मूर्ती कशी असेल ती तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. ही एक सुंदर आणि उंच मूर्ती बनवलेली आहे, जी वाडीमध्येच एकांच्या घरात जाणार आहे. ही एक अजून एक छान मूर्ती, छान बैठक. प्रभावाचं काम पण खूप छान केलेलं आहे बघा. आता आतुरता खूप वाढलेली आहे बाप्पाच्या आगमनाची. उद्याच तो दिवस आहे जेव्हा बाप्पा आपल्या घरी येणार आहेत. एक मूर्ती छान असा डोळे उघडले जात आहेत मूर्तीचे. एक मूर्ती छान डायमंडवर केलेली आहे, खूप सुंदर दिसत आहे. ही मूर्ती डायमंडवर खूप छान केलेलं आहे.